नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। शाही फाउंडेशनच्या राजाचे दिमाखात आगमन। नाशिकच्या अशोका मार्गावर शाही फाउंडेशनच्या गणरायाचे डीजे आणि ढोलताशांच्या गजरात दिमाखात आगमन झाले। मंत्री दादाजी भुसे, अजय दादा बोरस्ते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। नागरिकांनी गणरायाचे उत्साहात स्वागत केले। पाहुयात पुढील बातमी। कन्नडमध्ये 15 वर्षीय मुलीवर अत्याचार। कन्नड तालुक्यात 15 वर्षीय मुलीवर अत्याचाराची खळबळजनक घटना घडली आहे। आरोपी अंकुश लेणेकरला अटक करून न्यायालयीन आदेशाने पोलीस कोठडी मिळाली आहे। तपास सुरू आहे। पाहुयात पुढील बातमी। खासदार संजय देशमुखांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा। पुसद तहसील कार्यालयात अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांच्या उपोषणाला खासदार संजय देशमुख यांनी भेट दिली। पदभरतीसह इतर मागण्यांवर शासनाची पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। पाहुयात पुढील बातमी। सोन्याचे दागिने चोरी करणारी महिला अटकेत। यवतमाळ गुन्हे शाखेने दारव्हा येथील ज्वेलरी शॉपमधून 60,000चे दागिने चोरणाऱ्या महिलेला केवळ 24 तासात अटक केली आहे। चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। पाहुयात पुढील बातमी। सातपूर एमआयडीसीमध्ये 40 कामगारांवर बंदी। नाशिकच्या सातपूर एमआयडीसीतील मेमरी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने 40 ते 50 कामगारांना अचानक कामावरून कमी केले। पगार बाकी असल्याने कामगारांमध्ये संताप पसरला आहे। पाहुयात पुढील बातमी। मनमाडला राष्ट्रीय महामार्गावर भीषण कोंडी। मनमाड इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहन बिघडल्याने भीषण कोंडी झाली आहे। मनमाड ते अंकाई किल्ल्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। नागरिकांनी पोलिसांवर नियम न पाळल्याचा आरोप केला आहे। पाहुयात पुढील बातमी। जमिनीच्या वादातून तरुण ठार। छत्रपती संभाजीनगर येथे गणपती बसवण्यावरून 2 गटात वाद झाला। झालेल्या रक्तरंजित हल्ल्यात प्रमोद पाडसवान यांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले। पोलीस तपास सुरू आहे। पाहुयात पुढील बातमी। मालेगावात वडिलांनी मुलीला नदीत फेकले। मालेगावजवळ कौटुंबिक वादातून वडिलांनी 4 वर्षीय मुलीला नदीत फेकले। स्थानिक युवकाने धाडस दाखवत मुलगी व वडील दोघांना वाचवले। पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतले। पाहुयात पुढील बातमी। हजरत पीर गेबन शाहवली यांचा 29वा उरूस। फुलंब्री येथे हजरत गेबन शाहवली यांचा 29वा उरूस मोठ्या उत्साहात पार पडला। हिंदू मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने यामध्ये सहभागी झाले। महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। पाहुयात पुढील बातमी। फुलंब्रीत बैलपोळा सण पारंपरिक रंगात। फुलंब्रीत बैलपोळा शांततेत पार पडला। मात्र जुन्या तोरण तोडण्याच्या परंपरेत व्यत्यय आल्याने नागरिकांमध्ये चर्चा रंगली। शेवटी मानकऱ्यांना समजावून सण साजरा करण्यात आला। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज सुपरफास्ट महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.